हिराई प्रकरण, प्राथमिक चौकशीची गरज आणि डॉक्टरांना न्याय देण्याची मागणी अधिक तीव्र. मालेगाव येथील हिराई रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या प्रसूती प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना 16 जून 2026 रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी, मॅजिस्ट्रेट कस्टडी सुनावली. दरम्यान या प्रकरणात डॉक्टरांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विविध स्तरातून प्रश्न उपस्थित होत असून निष्पक्ष तपासाची मागणी अधिक तीव्र होत आहे. सुनावणी दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कोणत्याही व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असतील तर त्या आरोपांची प्राथमिक चौकशी होणे अत्यंत आवश्यक असते. तपास यंत्रणांनी कोणताही निष्कर्ष गाठण्यापूर्वी सर्व उपलब्ध पुरावे, वैद्यकीय कागदपत्रे आणि वस्तुस्थितीची पडताळणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी पुढे सांगितले की अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनीही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्याऐवजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ देणे हे न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संबंधित आरोपींना जामीन मिळणे आवश्यक असून जामीन मिळाल्यानंतर त्यांना आपले कायदेशीर अधिकार अधिक प्रभावीपणे वापरता येतील, तसेच स्वतःची बाजू सक्षमपणे मांडता येईल असे मतही त्यांनी व्यक्त केले. दरम्यान पोलिसांनी अल्पवयीन मुलीची आई आणि तिचा प्रियकर अनिल कोळी यांना हैदराबाद येथून अटक केल्यानंतर तपासाला नवे वळण मिळाले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मुलगी प्रियकराकडून झालेल्या अत्याचारामुळे गर्भवती राहिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यामुळे प्रकरणाच्या मूळ कारणांकडे तपासाची दिशा वळवल्याचे दिसून येत आहे. मालेगाव मेडिकल असोसिएशनने यापूर्वीच दिलेल्या निवेदनात डॉक्टर किशोर डांगे आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णाच्या जीविताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने वैद्यकीय कर्तव्य पार पाडल्याचा दावा केला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीची प्रकृती गंभीर असल्याने सुरक्षित प्रसूती करणे ही वैद्यकीय गरज होती, तर नवजात बालिकेला विशेष उपचार आणि ऑक्सिजनची आवश्यकता असल्यामुळे तिला बालरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय डॉक्टर किशोर डांगे हे संबंधित कालावधीत मालेगावमध्ये उपस्थित नसून बाहेरगावी असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी डॉक्टरांविषयी नकारात्मक वातावरण निर्माण करणे योग्य नसल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरिक व्यक्त करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अल्पवयीन मुलगी गर्भवती कशी झाली, तिच्यावर अत्याचार कोणी केले आणि त्यामागील मूळ गुन्हेगार कोण आहेत याचा शोध घेणे हा असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे. तपासाचा केंद्रबिंदू हा मूळ गुन्हेगारापर्यंत पोहोचणे असावा अशी मागणीही जोर धरत आहे. दरम्यान न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना केवळ आरोपांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवणे योग्य नसल्याचे मत कायदे तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे उपलब्ध पुरावे, वैद्यकीय नोंदी आणि तपासातील निष्कर्ष यांच्या आधारेच अंतिम सत्य समोर यावे आणि निष्पक्ष चौकशीतून सर्व संबंधितांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉक्टर डांगेंच्या हिराई रुग्णालय प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या घडामोडींमध्ये कायदेशीर दृष्टीतून कसे बघता, काय सांगा? मी ॲडव्होकेट अविनाश भिडे. डॉक्टर डांगेंच्या केसमध्ये आत्ता कायदेशीर काही बाबी बोलणं हे प्रीमॅच्युअर होईल, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही वक्तव्य करणार नाही. आज सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर केलं होतं आणि त्यांना आज मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळालेली आहे. त्यामुळे आता पोलीस कस्टडी संपलेली आहे. बाकीचा तपास बहुतेक आता आरोपींना कस्टडीत घेऊन करायचा तपास संपलेला दिसतोय. त्यामुळे आता मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहेत. आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर आणखीन डिटेल मला सांगता येईल. कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यापूर्वी तपास यंत्रणांनी कोणत्या बाबींची खात्री करणे आवश्यक आहे, सर, काय सांगा? नाही, हा खूपच तांत्रिक मुद्दा आहे. म्हणजे पहिले आरोप केलेले आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत याचा प्राथमिक चौकशी तरी करणं गरजेचं आहे. आता मी जे बोलतोय ते ह्या केसला धरून बोलत नाही, एक जनरल मी स्टेटमेंट करतोय. त्यामुळे तपास करणं हे माझ्या मते तेवढंच अवघड आहे. त्यामुळे तपास करताना काही गोष्टींचा काळजी घेणं पण पोलिसांना गरजेचं असतं. परंतु आता ह्या केसच्या बॅकग्राऊंडवरती मला त्याबद्दल काही फार वक्तव्य करता येणार नाही आणि करणं बरोबर पण नाही. या प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तींना न्यायालयीन प्रक्रियेत कोणते अधिकार उपलब्ध आहेत, सर? न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अटक झालेल्या व्यक्तीला एकतर अटक संपल्यानंतर म्हणजे पोलीस कस्टडी संपल्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असताना जामीन अर्ज करण्याचा अधिकार आहे. नंतर त्यांना जर काही त्यांची स्वतःची मेडिकल एक्झामिनेशन करून घ्यायची असेल तर तो अधिकार आहे आणि बाकी बरेच अधिकार आहेत या संदर्भामध्ये. परंतु त्यांना जामीन झाल्यानंतर आणखीन त्यांना मोकळेपणाने त्यांचे राईट्स एक्झिक्यूट करता येतात. सध्या उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असू शकते? आता सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडी झालेली आहे. त्यामुळे जर पोलिसांचा तपास जेव्हा केव्हा संपेल त्यावेळेला पोलीस केस कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करतील आणि मग चार्जशीट दाखल केल्यानंतर एक्झॅक्टली काय पुरावे आहेत या आरोपींच्या विरुद्ध
याचा कल्पना येईल आम्हाला वकिलांना आणि मग त्याच्याबद्दल वक्तव्य करता येईल. या सर्व आरोपींना मागच्या 7 तारखेला अटक करण्यात आली होती. त्याच्यानंतर 7 तारखेपासून एक 5 दिवसाची PC देण्यात आलेली होती 12 तारखेपर्यंत. 12 तारखेनंतर परत तो PCR वाढवण्यात आला आजपर्यंत. आज स्वतः आयोगनी आता त्याच्यात MCRचा रिपोर्ट पाठवला आहे. त्यामुळे सर्व आरोपींना आता मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळालेली आहे. मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाल्यानंतर आता पुढे जेव्हा बाकीच्या जामिनासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील किंवा जामिनासाठी जे काही ग्राउंड्स मांडावे लागतील त्यावेळेस आता बाकीच्या गोष्टी आपण बघू. आता पुढे जामिनासाठी प्रयत्न करू आपण त्याच्यावर. सर, या प्रकरणामध्ये मातेला अवघी 3 महिन्याचं मूल आहे. अनेकांची मागणी आहे की त्यांना या ठिकाणी जामीन मिळायला हवा, त्याबद्दल काय सांगा? नाही, कोर्टाने आयोगाला पण सांगितलं होतं, ते काळजी घेत होते आणि आता परत कोर्टाने आज आम्ही तो अर्ज दिलेला आहे. कोर्टाने त्याच्यावरती जेलकडनं त्यांचं म्हणणं मागवलेलं आहे. ते मागितल्यानंतर उद्या कोर्ट त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायला तयार. कोर्टाने फक्त जेलकडनं आता काय त्यांचे नियम आहेत, काय नियमात बसतं ही सगळी माहिती उद्या जेलकडनं मागवणार. माझं नाव नंदाताई भास्कर मस्के. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते, पण आता सध्या मी लहू सेना संघटना याच्यावर जिल्हा अध्यक्ष पदावर आहे. तर मी मागच्या वेळेस बाईट दिलेली की जे काही घटना घडलेली डांगे डॉक्टरांच्या संदर्भात, तर त्या घटनेबद्दलचा माझा असा विषय आहे की जे त्यांची ती मुलगी आहे आणि तिला जे आता मध्ये ठेवलेलं आहे, तर ती मुलगी सुटायला पाहिजे जामिनावर. का की त्या मुलीचं एक लहान बाळ आहे आणि त्या बाळाच्या बाबतीमध्ये जरा माणुसकी ही दाखवली पाहिजे आणि ती मुलगी जामीन होऊन सुटली पाहिजे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सगळ्या डॉक्टरांनी जे अपर जिल्हा अधिकाऱ्याकडे निवेदनं दिलेली आहेत त्या निवेदनांचा विचार करून आणि या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या पाहिजे असं मला वाटतं.